हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू अस्वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आज आहे पाळण्याचा दिवस. तर मी सकाळीच उठले आणि घरातले सगळे कामं करून घेतले. तर आज काही मुलांना सुट्टी नाही. कालच सुट्टी होती, महाशिवरात्री होती, त्याच दिवशी मुलांना सुट्टी होती. आज मुलं स्कूलमध्ये गेले, त्यांचं पहिलं मी करून दिलं. त्यानंतर मी घरातले सगळे कामं केले. बाहेरचे म्हणजे झाडलोट करणे, फरची पुसणे हे सगळे कामे पहिलेच उरकून घेतले. आणि त्यानंतर मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर मस्त तयारी केली आणि चला म्हटलं आता सगळे कामं म्हणजे आपल्या पारण्याच्या तयारीला लागली आहे. तिथं मी आले तर भरपूर भांड्याचा पसारा निघलाच होता. तो मी आता एका वाट्यामध्ये भरून बाहेर नेऊन ठेवेल. आज मस्तपैकी बाहेरच बसून भांडे घासण्याचा प्लॅन आहे, कारण आज पसाराच तेवढा निघणार आहे. कारण पुरणाचं स्वयंपाक म्हटलं तर खूप काही भांडे निघते आणि सकाळपासून आपल्याला लागून राहावं लागतं त्यासाठी. तर आमच्याकडे पुरणाचा बेत असतो सगळ्यांकडेच, कारण आज मला पुरणाच्या पात्या पण छोट्या छोट्या पोळी बनवून तिथं दिवे पण मांडायचे असते. तुम्हाला इकडचे कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर त्यांना तर माहीतच आहे. माझ्या बोलण्यात मागापुढं झालं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा चला. तर इथं मी उठून आंघोळ झाल्यानंतर मस्तपैकी डाळ लावली, कारण ही डाळ चण्याची आहे. म्हणजे मला पुरण बनवायचं तर मी पहिले डाळ लावून घेणार, कारण त्याला मी भिजवली नव्हती. सकाळी उठले तर मी विसरून गेले होते. तर मी आता डायरेक्टच टाकली, म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो. नाहीतर कधी कधी मी भिजवून ठेवल्यानंतर त्याला वेळ कमी लागतो. पण आज मला असं आठवलंच नाही आणि उशीर होऊन गेला. तर डायरेक्टच डाळ मी धुवून मांडली होती. तर त्यानंतर आता इथं मी गॅसचा कुकरचा हवा काढत आहे, आतमधली डाळ शिजली का नाही म्हणून चेक करायसाठी. तर इथं शिजली आपली डाळ. तर मी थोडंसं पाणी, यातलं जे तुम्हाला पाणी दिसत आहे ना ते काढून ठेवेल. त्याचं मी बनवणार आहे कटाची आमटी. म्हणजे जे काही आता पाणी उरलेलं तुम्हाला दिसतच आहे ते मी गाळून घेईल आणि त्याची कटाची आमटी बनवेल. ही खूप टेस्टी लागते आणि खूप पौष्टिक पण आहे. आणि याच निमित्तानं होतं म्हणून चला मी थोडीशी त्यातलं पाणी काढून ठेवले. आता तर पाणी तर थोडंसंच राहिलं, तर थोडीशी मी डाळ पण काढून ठेवली, कारण आम्ही थोडंसं पाहायचे होतं ना, कारण आमच्या घरच्यांना कटाची आमटी खूप आवडते. म्हणून मी मग ते पाणी काढून ठेवलं आणि त्यानंतर कटाच्या आमटीसाठी पाणी काढून ठेवलं. आणि बाकी मग इथं मी बनवत आहे पुरणाची पुन्हा बाकी प्रोसेस करत आहे. तर डाळ शिजल्यानंतर इथं मी साखर टाकून घेतली. 2 ग्लास मी डाळ घेतली, तर इथं मी 2 ग्लास साखर पण टाकून घेतली, कारण पुरण थोडंसं गोडच पाहिजे. त्यानंतर थोडीशी मी इथं कलर यासाठी थोडीशी हळद टाकून घेतली, कारण छान पिवळं पिवळं आपलं पुरण दिसेल यासाठी. तर इथं मी मस्त त्याला एकजीव करून घेईल आणि गॅसवर ठेवला आहे, कारण याला थोडंसं छान साखर आणि आपली डाळ एकजीव झाली पाहिजे. तर त्यानंतर मी दोन्ही एकत्र टाकल्यानंतर इथं गॅसवर ठेवलं आणि थोडंसं शिजू देईल. याला पुन्हा पाकामध्ये शिजू देईल. डाळ शिजल्यानंतर हे थोडा वेळ पाकामध्ये शिजलं तर त्याची टेस्ट आणखीन वाढते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणून मी थोडंसं त्याला चिकटपणा येऊ देईल आणि त्यानंतर मी पुरण वाटायला घेईल. तर मी इकडे डाळ आपली गॅसवर ठेवल्यानंतर बाकी पुन्हा मधामधात ढवळून पाहत आहे, कारण ते लागण्याची शक्यता जास्त असते. कारण गोड असल्याने ते लवकर गॅस लागू शकते. म्हणून मी त्याला पाहत आहे, मधामधात चेक करत आहे. तर मी कणिक पण भिजवून ठेवली आहे, कारण पुरणाच्या पोळीला कणिक पण चांगली मऊशीर पाहिजे. तर त्याच्यासाठी मी कणिक पण पहिलेच भिजवून ठेवली आणि मला भरपूर काम करायचे आहे. तर बरं झालं मी सकाळी लवकर उठल्याने बाकीचे काम झाले. आणि इथं मी मसाला लावत आहे. कटाच्या आमटीत मी मसाला पण टाकते, कारण आमच्याकडे कटाच्या आमटीत मसाला टाकला तर त्या घरच्यांना आवडते. म्हणून मी त्या साईडला मसाला पण बनवत आहे. तर जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट नक्की करत चला, तुमचे कमेंट वाचायला मला आवडतं. तर नक्की कमेंट करत चला, लाईक करत चला, कारण हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. जर तुम्ही मला कमेंट माझं काही चुकलं तर सांगत चला. तर त्यानंतर इथं मी भात पण लावून घेत आहे. भात मी म्हणजे उठल्याबरोबरच डाळ लावली होती, कारण त्याला उशीर होऊ नये म्हणून मी चण्याची डाळ लावून घेतली. त्यानंतर इथं मी भात पण बनवत आहे. तर तुमच्याकडे महाशिवरात्रीचा सण आणि दुसरा दिवस कसा काय सेलिब्रेट करतो ते नक्की सांगा चला. आमच्याकडे दुसऱ्या दिवशी छोटासा मांडव घालतो. त्यानंतर जे कोणी लोक महादेवाला म्हणजे पचमढीला जातात, कोणी काही नवस बोललेले असतात ते पण पचमढीला जाऊन येतात. ते पण त्यांच्याकडे पण हा सण साजरा केला जातो. आमच्याकडे यावर्षी कोणते सण साजरे करू शकत नाही, कारण आमच्याकडे एक थोडीशी वाईट घटना, दुःखद घटना घडल्यामुळे यावर्षी आम्हाला सण करणं अलाउड नाही आहे. तरी पण जे काय आता बनवायचं ते बनवतच असतो, पण सण करणं अलाउड नाही, कारण त्याला
नाही आहे, म्हणून तर आता मी म्हटलं चला बाकी तर काही करू शकत नाही, पण पुरणाचा बेत तर आपण करू शकतो. त्यानंतर इथं मी मसाला पण लावून घेत आहे, कारण मला दोन्ही पण गोष्टी सारख्या करायच्या आहे. आणि माझ्या जाऊबाई तर वरती गेल्या होत्या बाकीचे काम करायला. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे. मी ते अधामधात खालीन वर करून पाहत आहे, कारण नाहीतर खाली जळण्याची जास्त शक्यता असतं. कारण पाकांना लवकर जळण्याची जास्त शक्यता असते, म्हणून मी इथं अधूनमधून पाहते. आणि त्याला फ्लेवर येण्यासाठी मी इथं 5-6 विलायची पण घेतली आहे, कूट करून घेत आहे. आणि त्यात ते पण या पुरणामध्ये टाकेल, कारण विलायचीने सुगंध पण खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण वाढते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर काल मी 2 टाईम उपवास केला होता, तर त्याच्यामुळे थोडंसं मला BP लो झाल्यासारखं वाटत आहे. सगळ्यांनाच वाटत असेल, कारण आज स्वयंपाकाला पण खूप उशीर होऊन जातो. एक तर आरामातच वाजले. तर मला थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होतं. तर तुम्हाला पण असं वाटतं का नक्की सांगा, म्हणून मी थोडासा चाय बनवत आहे आईंना पण आणि माझ्यासाठी पण. कारण मी तर चाय घेत नाही, थोडासा चायला मी अवॉइडच केलं आहे, पण आज तसंच वाटत आहे म्हणून म्हटलं थोडंसं चाय घेते. कारण सकाळी उठून मी नाश्ता पण नव्हता केला. तुम्हाला तर माहीतच आहे उपवास असल्यामुळे नाश्ता पण अलाउड नाही आहे. तर त्याच्यामुळे मी इथं थोडासा चाय बनवून घेत आहे. तर काल मला जे आमची आलू किसायला जी किसणी सापडत नव्हती ती आज मला फायनली सापडली. त्यानंतर आम्ही तिघींनी पण मस्तपैकी चाय घेतला आणि मग म्हटलं चला आपले कामं पण चालू करून देऊ. तर त्यानंतर जाऊबाई पण फ्रेश झाल्या आणि जाऊबाईंनी पण आज जाऊबाईंकडेच मी देवाची जे काही पूजा करायची होती ती त्यांच्याकडे देऊन दिलं. कारण मी सकाळीपासून उठून कामं चालू केल्यानंतर मला काही वेळ मिळालाच नाही, तर म्हटलं की तूच करून घे. तर त्यानंतर जाऊबाई पण इथं मस्तपैकी रांगोळी काढली आणि देवाची पूजा जाऊबाईच करत आहे. तर आम्ही असंच एकमेकींना कामं सांगून एकमेकांसोबत करून एकमेकांचं काम करतो. कारण दोघी पण एका कामामध्ये राहिलं तर अशा दिवशी ते कामं होणं कठीणच आहे. त्यानंतर मी इथं घेतलं आहे पुरण वाटायला. तर मी इथं वाटणीने मस्तपैकी पुरण वाटून घेईल. बघू शकता किती सुंदर कलर आला. आता जर असं पाहिलं तर तोंडाला पाणी सुटत आहे, कारण टेस्टला पण खूप सुंदर झालं होतं. आणि मला तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवायची होती, म्हणूनच मी एवढा व्हिडिओ लांब करत आहे. तर व्हिडिओ जरा लांब झाला तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ व्लॉग अदामधात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत चला. तर त्यानंतर तिथं मी मस्तपैकी वाटून घेत आहे, कारण वाटल्यानंतर पण खूप गरम राहते. त्याला थोडं थंड केल्यानंतर जे पुरणपोळी बनवायची असते, नाही तर गरम गरम पुरणपोळी काही बनतच नाही, हे तुम्हाला पण माहीत आहे. म्हणून इथं मी पटा इथं पुरण वाटून घेत आहे, कारण 12 वाजलेच असेल. तर चला म्हटलं पटकन वाटून घेऊ. आणि त्यानंतर मला याचे लाडू पण बांधून ठेवावं लागेल, कारण हे पुरण सकाळी आपण म्हणजे पुरण वाटलं तेव्हा गरम राहते, गरम गरमच वाटावं लागते, नाहीतर ते बरोबर पळत नाही, हे तुम्हाला पण माहीत आहे. तर इथं मी संपूर्ण पुरण वाटून घेतलं आहे. तर बघू शकता माझे हाताची स्पीड, कारण मला पटापटा करून बाकी पण कामं करायचे होते, कारण सगळं आज मलाच करायचं, म्हणून म्हटलं मी चला पटापटा करून घेते. इथं पूर्ण पुरण वाटून घेतलं आहे. आम्ही तर पुरण 2 टाईमचं करतो, कारण पुरणाला खूप वेळ जातो, सकाळपासून त्याच्यात मागं राहावं लागतं. तर माझं कधी पण पुरण होतं 2 टाईमचंच होतं. त्यानंतर बघू शकता इथं कटाची आमटी जाऊबाई करत आहे, कारण जाऊबाईच्या हातची आमटी खूप सुंदर होते. तर म्हटलं जाऊबाई तुम्हीच करा, मी नंतर कधीतरी बनवेल, म्हणून अशी मी गोडी गुलाबीने जाऊबाईंना इथं कामाला लावून देत आहे. कारण जाऊबाईच्या हातची कटाची आमटी टेस्टी पण बनते, म्हणून त्यांनाच कामाला लावलं आहे. तर इथं कटाची आमटी पहिलं तेल गरम करून घेतलं. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कढई गरम झाल्यानंतर तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर इथं तेल छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकले कांदा, कारण कांदा टाकल्यानंतर त्याला टेस्ट चांगली येते. तर तुम्हाला मी ते कटाच्या आमटीची पण रेसिपी देऊन देईल, म्हणूनच हा व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे, तर तुम्ही समजू शकता. तर तेल गरम झाल्यानंतर इथं टाकला आहे कांदा. तर दोघी पण आम्ही बोलत चालू इथं कामं करत, घरातल्या पण गोष्टी सांगत असतो. आम्ही असंच बोलत असतो एकामेकीसोबत, जसं काय आम्ही बाहेरच्या म्हणजे खूप दिवसांनीच भेटलो की काय, असंच आम्ही नेहमी बोलत असतो. तर इथं मी पण पाणी पिलं, जाऊबाईंना पण पाणी दिलं. त्यानंतर कांदा छान फ्राय झाल्यानंतर इथे टाकत आहे बनवलेला काळा मसाला. तर या मसाल्यामध्ये मी खोबरं, जिरं, लसूण आणि थोडंसं अद्रक टाकलं होतं, कारण त्याने थोडंसं टेस्ट वाढेल म्हणून. तर त्यानंतर चांगलं इथं हलवून घेत आहे. मग ते चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आपले असे सुके मसाले टाकेल. तर तुम्ही बघू शकता बाजूला की मी पुरणाचे लाडू बांधून घेतले आहे, कारण लाडू बांधण्याची ही टेक्निक माझी जुनीच आहे. कारण लाडू बांधण्याने आपल्याला किती हवं आहे किती नाही ते समजून पण येतं आणि थंड पण लवकर होऊन जातं. त्याच्यानंतर आपल्या पुरणाच्या पोळ्या बनवायला सोपी जाते. तिखट, मीठ, हळद झाल्यानंतर टाकला आहे त्यामध्ये टमाटर, कारण हे टमाटर आपल्या शेतातलेच आहे, तर खूप टेस्ट छान येते.
मग त्यानंतर टमाटर झाल्यानंतर सगळं शिजल्यानंतर इथं टाकणार आहे ते आपण काढून ठेवलेलं पाणी, म्हणजे कटाचं पाणी. तर त्याला पण त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर राहतं, तुम्हाला तर माहीतच आहे. आपण नॉर्मली चण्याची डाळ काही लावत नाही, पण या निमित्तानंच लावणं होते. तर म्हटलं कटाचीच आमटी बनवूया आज. आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते तर कटाची आमटी, चला म्हटलं कटाचीच आमटी बनवून घेऊया. 2 टाईमचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत स्वयंपाकच होत नाही. या दिवशी दरवेळी असंच होतं, कारण पुरणाचं म्हटलं तर खूप टाईम लागून जातो, तुम्हाला पण माहीत आहे. तर त्यानंतर इथं मिक्सरचं पॉट पण धुवून इथं मसाला टाकला आहे, कारण मिक्सरच्या पॉटला खूप सारा मसाला लागून राहतो. तर तो पण धुवून इथं टाकला आहे. तर बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तर त्यानंतर इथं टाकले कट्ट्याची जे काही आपण पाणी काढून ठेवलं होतं ते त्यामध्ये केलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले आहे कटाची आमटी. टेस्टला पण खूप सुंदर झाली होती. अशा पद्धतीने आम्ही सोप्या पद्धतीने कटाची आमटी करतो. त्यानंतर मला करायच्या पुरणाच्या पोळ्या. तर झाली अशी गोष्ट की मी आज पुरणपोळी करत असताना माझ्या स्टार्टिंगला पुरणपोळीच बनत नव्हती. तर ही झाली आपली कटाची आमटी. तर त्याला छानपैकी उकळी येऊ देत आहे. उकळी आल्यानंतर त्याला बंद केलं. बंद केल्यानंतर खूप सुंदर त्याचा कलर दिसेल. तर उकळी आल्यानंतर बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे. त्यानंतर त्यावरून टाकला मी कापलेला सांबार आणि झाली आपली ही कटाची आमटी रेडी. त्यानंतर बनवत आहे मी पुरणपोळ्या. तर बघू शकता मी कशा पद्धतीने बनवते. तर पुरणपोळ्या मी जेव्हा स्टार्ट केल्या तेव्हा स्टार्टिंगला पुरणपोळ्या ठम्म फुगत होत्या आणि मी म्हटलं थोडासा शूट घे, तर तेव्हा बरोबर चिपकून जात होत्या. माझ्याबरोबर ते असंच होतं, जेव्हा कधी मी दाखवायला गेली तर नजरच लागते असं म्हणत जात होतं, आम्ही हसत जात होतं. कारण स्टार्टिंगला माझ्या खूप छान छान पोळ्या येत होत्या. आणि हे बघा, हे पहिलं तुम्हाला शूट करायला गेले तर थोडीशी लागून गेली, कारण तवा पण थोडासा पातळ होता आणि मी जो नवीन तवा इथं वापरला आहे. तर ह्या तवा पातळ असल्याने लवकरच लागून जाते आणि माझ्या कधी गडबड होऊन जातं. आणि जेव्हा मी शूट घ्यायला जात होते तेव्हा पुरणपोळी म्हणजे फुगतच नव्हती आणि बाकी वेळेला खूप सुंदर फुगत होते. असं तुमच्यासोबत पण घडतं का नक्की सांगा. मला तर वाटतं जेव्हा कधी आपण दाखवायला जातो तेव्हा नेमकी नजर लागते की काय, असंच झालं आहे माझ्यासोबत. अशा प्रकारे मी संपूर्ण पोळ्या बनवल्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ठम्म फुगली आहे ही पोळी. तर तुम्हाला हा महाशिवरात्रीचा दुसरा दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.